विद्यार्थी मित्र हो, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीच्या चौथ्या व्हिडिओमध्ये मी प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1 तुमचा घेतला होता. त्याच्यातले मी 6पैकी 4 एक्झाम्पल्स घेतले होते, 2 तुम्हाला करायला दिले होते डिस्टन्स काढायचे. नंतर क्वेश्चन 2 पण मी घेतला होता. या क्वेश्चन 2मध्ये पण मी 4 एक्झाम्पल्स तुम्हाला करून दिलेले आहेत, 2 मी तुम्हाला करायला दिले होते. आता मी या इम्पॉर्टंट अशा थर्ड क्वेश्चनकडे येतो. या थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला 6 प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. प्रॉब्लेम असे आहेत की प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला 3-3 पॉईंट्स दिलेले आहेत. तुम्हाला सांगितलं होतं मी 3 पॉईंट्समध्ये 3 डिस्टन्सेस असतात. तर या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला 3-3 पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्या 3-3 पॉईंट्समधले 3-3 डिस्टन्सेस दिलेले आहेत. आणि आपल्याला प्रॉब्लेम म्हणतो की फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो, जे खाली दिलेल्या माहितीवरून फाइंड म्हणजे शोधा विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन द अदर टू, म्हणजे कोणता पॉईंट इतर दोघांच्या मध्ये आहे. म्हणजे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये 3-3 पॉईंट्सपैकी कोणता पॉईंट इतर दोघांच्या मध्ये आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. आणि अर्थात कोणता पॉईंट इतर दोघांच्या मध्ये आहे म्हणजेच बिटवीननेस तुम्हाला शोधायचं आहे. आणि 3 पॉईंट्समध्ये बिटवीननेस तेव्हाच असते जेव्हा ते पॉईंट्स कोलिनियर असतात. आणि प्रॉब्लेम पुढे म्हणतो आहे की इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर, जर पॉईंट्स कोलिनियर नसतील तर ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे प्रॉब्लेम्स असे आहे की प्रत्येक प्रॉब्लेममध्ये 3 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहे. त्या 3 पॉईंटमधले 3-3 डिस्टन्सेस दिलेले आहेत आणि ते जर कोलिनियर असतील तुम्हाला शोधायचं आहे ते कोलिनियर आहेत का. कोलिनियर असतील तर कोणता पॉईंट इतर दोघांच्या मध्ये आहे. आणि जर कोलिनियर नसतील तर मग त्यांच्यामध्ये बिटवीननेस नसेल. कोलिनियर नसतील तर ते कोणताच पॉईंट इतर दोघांच्या मध्ये नसतो. जर हे कोलिनियर असतील, बघा इथे, तर इतर दोघांच्या मध्ये एक पॉईंट असतो. आणि जर नॉन कोलिनियर असतील अशा टाईप तर कोणताच पॉईंट इतर दोघांच्या मध्ये नसतो. तर आता आपल्याला हे एक काम करायचं आहे तुम्हाला की हे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत. मी इथे क्वेश्चन लिहिणार नाही, कारण मग जर मी क्वेश्चन लिहायला गेलो तर आपला वेळ जातो. तर इथे मी आता हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे तुमच्या वहीमध्ये वरचं स्टेटमेंट. आता मी याच्यातलं फर्स्ट क्वेश्चन 3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल घेतो. याच्यात दिलं आहे आपल्याला डिस्टन्स बिटवीन पी अँड आर इक्वल टू 7, डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इक्वल टू 10 आणि डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर इक्वल टू 3. 3 पॉईंट्स आहेत. पहिल्यांदा हे ओळखा की या प्रॉब्लेममध्ये कोणकोणते 3 पॉईंट्स आहेत. या प्रॉब्लेममध्ये पी क्यू आणि आर असे 3 पॉईंट्स आहेत. तर आपल्याला ओळखायचं आहे की हे कोलिनियर आहेत का, असतील तर कोण कोणाच्या मध्ये आहे. आणि हे पण ओळखायचं आहे हे कोलिनियर नसतील तर मग ते नॉन कोलिनियर असतील. ते तर आपल्या लक्षात तसंच येऊन जाईल. मग आता मी इथे याचं सोल्युशन घेतो. वी हॅव 3 पॉईंटमधले जे 3 डिस्टन्सेस दिलेले आहेत ते मी लिहून घेतो. पहिले डिस्टन्स बिटवीन पी अँड आर इक्वल टू 7, डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इक्वल टू 10 आणि डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर इक्वल टू 3. जसं मी याच्या स्टेप्स घेतो सोल्युशनच्या, तशा स्टेप्स तुम्हाला घ्यायच्या आहे. कारण हे पहा, प्रॅक्टिस सेट 1.3 आहे आणि त्याच्यातला थर्ड क्वेश्चन मी घेतो. हे मी जसे तुम्हाला स्टेप्स दिल्या तशाच घ्यायच्या आहे, कारण आपल्या 9th 10thमध्ये सोल्युशन जेव्हा आपण घेतो तेव्हा स्टेप्सना मार्क्स असतात. आता मी हे 3 डिस्टन्सेस लिहून घेतले. आता काय करायचं, तुम्ही या 3 डिस्टन्सेसपैकी 2 स्मॉलर डिस्टन्सेस पहा. ते आहेत 7 आणि 3 आणि हे आहे लार्जेस्ट डिस्टन्स. मग 3 डिस्टन्सेसपैकी 2 स्मॉलरची सम, पुन्हा एकदा नीट आहे का, 3 पॉईंट्समधल्या 3 डिस्टन्सेसपैकी 2 स्मॉलर डिस्टन्सेसची सम जर लार्जेस्ट एवढी असेल तर ते पॉईंट्स कोलिनियर असतात. आता इथे बघा स्मॉलर डिस्टन्सेस आहेत 7 आणि 3. या दोघांची मी सम करतो. 7 + 3 10 होते. ती 10 मी बघतो आहे या लार्जेस्ट डिस्टन्स एवढी आहे. मग मी इथे लिहिल की हिअर 7 + 3 इक्वल टू 10, म्हणजे 2 स्मॉलरची सम ही लार्जेस्ट एवढी आहे. मग 7 काय आहे, तर 7 आहे डिस्टन्स बिटवीन पी अँड आर, प्लस 3 काय आहे, 3 आहे डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर,
आणि इक्वल टू 10 आहे डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू. म्हणजे पहा 3 पॉईंट्स होते आपल्या एक्झाम्पलमध्ये पी क्यू आणि आर. 3 पॉईंट्समधल्या 3 डिस्टन्सेसपैकी 2 स्मॉलर डिस्टन्सेसची सम लार्जेस्ट डिस्टन्स एवढी आहे. म्हणजे इथे डिस्टन्स रिलेशन एक्झिस्ट झालं, म्हणजे लागू झालं. तर 3 पॉईंटमधल्या 3 डिस्टन्सेसपैकी 2 स्मॉलरची सम लार्जेस्ट एवढी असेल, म्हणजेच डिस्टन्स रिलेशन लागू झालं. म्हणजेच मग याचा अर्थ होतो हे 3 पॉईंट्स जे आहेत हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. तर या एक्झाम्पलमध्ये डिस्टन्स रिलेशन लागू झाल्यामुळे हे 3 पॉईंट्स जे आहेत हे कोलिनियर आहेत. हे सिद्ध झालं. मग मी इथे हे डिस्टन्स रिलेशन लागू झाल्यामुळे खाली लिहितो आहे मी देअरफोरचा अर्थ होतो म्हणून. हे म्हणून का बरं आलं? डिस्टन्स रिलेशन लागू झालं आहे म्हणून. देअरफोर आपला कन्क्लुजन आहे मग पॉईंट्स PTS हे पॉईंट्सचं शॉर्ट फॉर्म मी घेतलं. पॉईंट्स P, Q अँड R. आता हे पॉईंट्स लिहिताना मी अल्फाबेटिकल क्रमाने लिहितो आहे की पॉईंट्स P, Q अँड R आर कोलिनियर. हे कोलिनियर आहेत. मग आता कोलिनियर आहेत म्हणजे हे असे आहेत, म्हणजेच त्यांच्यामध्ये बिटवीननेस आहे. म्हणजेच एक पॉईंट हा इतर दोघांच्या मध्ये आहे. तर कोण कोणाच्या मध्ये आहे ते कसं ओळखायचं? डिस्टन्स रिलेशन लागू झालं म्हणजे हे कोलिनियर आहेत. आणि या डिस्टन्स रिलेशनमध्ये सममध्ये लक्षात घ्या, सममध्ये जो पॉईंट रिपीट झाला तो इतर दोघांच्या मध्ये असतो. इथे सममध्ये रिपीट झाला आहे आर, त्याच्यामुळे आर हा इतर दोघांच्या म्हणजे पी आणि क्यूच्या मध्ये आहे. हे स्टेटमेंट मी पुढे कंटिन्यू करतो. अँड आर इज बिटवीन पी अँड क्यू. मग आता हे जे 2 स्टेटमेंट आहेत, पी क्यू आर कोलिनियर आहेत आणि आर हा पी आणि क्यूच्या मध्ये आहे. हे स्टेटमेंट मॅथमॅटिकली आपण लिहितो हे असं, दॅट इज पी डॅश आर डॅश क्यू. त्याला वाचताना पी डॅश आर डॅश क्यू असं नाही वाचायचं, याला वाचायचं आर इज बिटवीन पी अँड क्यू. आर इज बिटवीन पी अँड क्यूचा मॅथमॅटिकल अर्थ होतो की हे पी क्यू आणि आर हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत म्हणजे कोलिनियर आहेत आणि आर हा पी आणि क्यूच्या मध्ये आहे. तर हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल झालं. 3 पॉईंट्स आपल्याला दिले होते पी क्यू आर आणि हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत आणि आर हा पी आणि क्यूच्या मध्ये आहे, म्हणजे बिटवीननेस आपण ओळखलं. आता आपण सेकंड एक्झाम्पलकडे येऊ. सेकंड एक्झाम्पल आहे, लिहितो आहे मी इथे, डिस्टन्स बिटवीन आर अँड एस इक्वल टू 8. हे सेकंड एक्झाम्पल घेतो आहे. डिस्टन्स बिटवीन एस अँड टी इक्वल टू 6 अँड डिस्टन्स बिटवीन आर अँड टी इक्वल टू 4. आता इथे पहिल्यांदा हे ओळखा कोणते 3 पॉईंट्स तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत. एक आहे आर, एक आहे एस आणि एक आहे टी. पहिल्यांदा तर हे शोधायचं आहे कोलिनियर आहेत का, आणि कोलिनियर असतील तरच बिटवीननेस असेल. तर मी सुरुवात करतो सोल्युशनची. वी हॅव काय करायचं, 3 पॉईंटमधल्या 3 डिस्टन्सेसपैकी 2 स्मॉलरची सम करायची. ती 2 स्मॉलरची सम लार्जेस्ट एवढी येत असेल तर पॉईंट्स कोलिनियर आहेत, म्हणजेच त्यांच्यामध्ये बिटवीननेस आहे. आणि जर 2 स्मॉलरची सम लार्जेस्ट एवढी नसेल म्हणजेच डिस्टन्स रिलेशन लागू होत नाही, म्हणजेच पॉईंट्स कोलिनियर नाहीत. तर इथे डिस्टन्स बिटवीन आर अँड एस ही सोल्युशनच्या स्टेप्स आहे अशाच घ्याव्या लागतील. नंतर डिस्टन्स बिटवीन एस अँड टी इक्वल टू 6 आणि डिस्टन्स बिटवीन आर अँड टी इक्वल टू 4. मग आता मी काय करतो, 2 स्मॉलरची सम घेतो. मग इथे लिहितो मी हियर 2 स्मॉलर डिस्टन्सेस आहेत 6 आणि 4. मी 6 + 4 करतो. मग 6 + 4 माझ्या लक्षात आलं 10 येत आहे सम, आणि लार्जेस्ट डिस्टन्स आहे 8. म्हणजे 2 स्मॉलरची सम जी आहे ही आहे नॉट इक्वल टू लार्जेस्ट डिस्टन्स म्हणजे 8. हे पहिल्यांदा मी डिस्टन्सेसच्या 2 स्मॉलरची सम लार्जेस्ट एवढी नाही हे इथे इम्प्लाय केलेलं आहे स्टेपमध्ये. मग याचा पुढच्या स्टेपमध्ये 6 म्हणजे आहे डिस्टन्स बिटवीन एस अँड टी
प्लस 4 म्हणजे आहे डिस्टन्स बिटवीन आर अँड टी आणि नॉट इक्वल टू 8 आहे डिस्टन्स बिटवीन आर अँड एस. म्हणजे इथे पहा या एक्झाम्पलमध्ये दोन स्मॉलर डिस्टन्सेसची सम लार्जेस्ट एवढी नाही, नॉट इक्वल टू आहे. मग असं जर असेल म्हणजे इथे डिस्टन्स रिलेशन हे एक्झिस्ट झालेलं नाही, म्हणजेच यांच्यामध्ये डिस्टन्स रिलेशन लागू होत नाही. मग असं जेव्हा असतं तेव्हा आपलं कन्क्लुजन असतं की देअरफोर म्हणून पॉईंट्स जे 3 पॉईंट्स आहे इथे आर एस अँड टी हे आहेत आर नॉट कोलिनियर, हे कोलिनियर नाहीत. आणि कोलिनियर नाहीत म्हणजे हे असे असतात म्हणजे हा पॉईंट या दोघांच्या मध्ये नसतो, हा या दोघांच्या मध्ये नसतो आणि हा या दोघांच्या मध्ये नसतो. म्हणजे कोणताच पॉईंट इतर दोघांच्या मध्ये नसतो, म्हणजे त्यांच्यामध्ये बिटवीननेस नसते. हे आपलं सेकंड एक्झाम्पल झालं. आपण आता थर्ड एक्झाम्पलकडे येऊ. थर्ड एक्झाम्पलमध्ये आहे हे थर्ड एक्झाम्पल घेतो आहे मी इथलं हे आपल्या टेक्स्टबुकमधलं क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिस सेट 1.1. तर डिस्टन्स बिटवीन इथे प्रॅक्टिस सेट 1.3 लिहिलं होतं मी, प्रॅक्टिस सेट 1.3 नाही आहे 1.1 आहे, सॉरी. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इक्वल टू 16. डिस्टन्स बिटवीन सी अँड ए म्हणजे सी आणि ए मधलं डिस्टन्स म्हणजेच ए आणि सी मधलं डिस्टन्स एकच आहे. सी आणि ए मधलं काय आणि ए आणि सी मधलं काय हे आहे 9. आणि डिस्टन्स बिटवीन बी अँड सी हे दिलं आहे आपल्याला 7. मला ओळखायचं आहे इथे ए बी सी 3 पॉईंट्स आहेत. मला ओळखायचं आहे हे कोलिनियर आहेत की नाहीत. कोलिनियर असतील तर बिटवीननेस काय आहे आणि कोलिनियर नसतील तर त्यांच्यामध्ये बिटवीननेस नसेलच. मग मी सोल्युशन घेईल. वी हॅव डिस्टन्सेस लिहून येईल पहिले. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इक्वल टू 16. डिस्टन्स बिटवीन सी अँड ए इक्वल टू 9 अँड डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इक्वल टू 7. आता हे 3 डिस्टन्सेस मी बघतो, याच्यामध्ये स्मॉलर डिस्टन्सेस आहेत 9 आणि 7. मग मी इथे लिहितो आहे की हिअर 9 + 7 दोन स्मॉलर डिस्टन्सेसची सम घेतली मी. ही सम येते 9 + 7 म्हणजे 16. आणि पहा तुमचं लार्जेस्ट डिस्टन्स या तिघांमध्ये लार्जेस्ट डिस्टन्स हे सुद्धा 16 आहे. म्हणजे दोन स्मॉलरची सम ही आहे इक्वल टू लार्जेस्ट डिस्टन्स म्हणजे 16. म्हणजेच दॅट इज 9 लिहितो मी डिस्टन्स बिटवीन सी अँड ए प्लस घेतो 7 लिहितो मी डिस्टन्स बिटवीन बी अँड सी आणि इक्वल टू 16 लिहितो मी डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. तर मुलांना पहा इथे डिस्टन्स रिलेशन लागू झालेलं आहे. 3 पॉईंट्स आहेत ए बी सी. त्या 3 पॉईंट्स ए बी सीमधल्या 3 डिस्टन्सेसपैकी 2 स्मॉलरची सम जी आहे ती लार्जेस्ट एवढी आहे. म्हणजेच डिस्टन्स रिलेशन इज एक्झिस्ट. देअरफोर मग याचा अर्थ झाला डिस्टन्स रिलेशन जर एक्झिस्ट झालं तर हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. देअरफोर पॉईंट्स लिहिताना अल्फाबेटिकल क्रमाने लिहितो. ए बी अँड सी आर कोलिनियर. मग आता कोलिनियर आहेत तर बिटवीननेस आहे. बिटवीननेस कसं ओळखायचं असते तर डिस्टन्स रिलेशन लागू झालं तर पॉईंट्स कोलिनियर असतात. आणि डिस्टन्स रिलेशनमध्ये सममध्ये जो पॉईंट रिपीट होतो तो इतर दोघांच्या मध्ये असतो. हे पास सममध्ये इथे सी रिपीट झाला आहे म्हणजे सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. मी पुढे लिहिल अँड सी इज बिटवीन ए अँड बी. हे जे दोन स्टेटमेंट आहेत ते दोन स्टेटमेंट मी एकत्र करतो की ए बी सी कोलिनियर आहेत आणि सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. तर त्याला लिहिल मी ए डॅश सी डॅश बी. पण वाचताना ए डॅश सी डॅश बी असं नाही वाचणार मी याला वाचेल मी सी इज बिटवीन ए अँड बी. सी इज बिटवीन ए अँड बीचा अर्थ होतो ए बी सी आर कोलिनियर, एका रेषेवर आहेत आणि सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. तिथे आपण बिटवीननेस ओळखलं, हे ओळखलं कोलिनियर आहेत आणि कोण कोणाच्या मध्ये आहे. आता मी फोर्थ एक्झाम्पलकडे येतो. फोर्थ एक्झाम्पलमध्ये आपल्याला डिस्टन्सेस दिलेले. डिस्टन्स बिटवीन एल अँड एम इक्वल टू 11. डिस्टन्स बिटवीन एम अँड एन इक्वल टू 12 आणि डिस्टन्स बिटवीन एन अँड एल इक्वल टू 8. पहिल्यांदा हे ओळखा आपल्याला पॉईंट्स कोणते दिले आहे एक्झाम्पलमध्ये. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत एल, एम आणि एन. त्याच्यामध्ये आता फर्स्ट स्टेप मी असं करतो की
वी हॅव लिहून मी हे तिन्ही डिस्टन्सेस लिहून घेतो. डिस्टन्स बिटवीन एल अँड एम इक्वल टू 11, डिस्टन्स बिटवीन एम अँड एन इक्वल टू 12 आणि डिस्टन्स बिटवीन एन अँड एल इक्वल टू 8. मग दोन स्मॉलर डिस्टन्सेस आहेत 11 आणि 8. मग या दोन स्मॉलर डिस्टन्सेसची मी सम करतो 11 + 8. मग ही सम करायची नसते, फक्त आपण बघा ही सम किती येते. 11 आणि 8ची सम येते 19 आणि लार्जेस्ट डिस्टन्स आहे 12. म्हणजे या दोन स्मॉलर डिस्टन्सेसची सम आहे नॉट इक्वल टू लार्जेस्ट डिस्टन्स म्हणजे 12. आपल्याला फक्त दाखवायची असते स्मॉलरची सम लार्जेस्ट एवढी आहे का किंवा स्मॉलरची सम लार्जेस्ट एवढी नाही का. तर इथे या दोन स्मॉलरची सम जी आहे ती 19 येते, ती नॉट इक्वल टू लार्जेस्ट डिस्टन्स म्हणजे 12 आहे, म्हणजे नॉट इक्वल टू 12. मग दॅट इज 11 म्हणजे आहे डिस्टन्स बिटवीन एल अँड एम, हे प्लस घेतो. 8 म्हणजे आहे डिस्टन्स बिटवीन एन अँड एल आणि नॉट इक्वल टू आला इथे 12 म्हणजे आहे लार्जेस्ट डिस्टन्स बिटवीन एम अँड एन. म्हणजे इथे या एक्झाम्पलमध्ये 3 पॉईंट्स होते एलिमेंट. 3 पॉईंट्समधल्या दोन स्मॉलरची सम लार्जेस्ट एवढी नाही, म्हणजे डिस्टन्स रिलेशन हे लागू झालेलं नाही. डिस्टन्स रिलेशन डज नॉट एक्झिस्ट. मग देअरफोर मग आपला निष्कर्ष आहे की डिस्टन्स रिलेशन लागू झालं नाही, याचा अर्थ हे पॉईंट्स कोलिनियर नाहीत. देअरफोर पॉईंट्स एल, एम अँड एन आर नॉट कोलिनियर. मग कोलिनियर नसतील तर त्यांच्यामध्ये बिटवीननेस नसते, म्हणजे कोलिनियर नसतील तर मग बिटवीननेसचा प्रश्नच येत नाही. आता आपण एक्झाम्पल 5कडे येऊ. याच्यामध्ये दिलं आहे आपल्याला डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय. मुलांना एक लक्षात घ्या की हे पॉईंट्सचे नावं जे असतात हे कॅपिटल लेटरमध्ये असतात, त्याच्यामुळे एक्स आणि वाय हे पॉईंट्सचे नावं असल्यामुळे हे कॅपिटल लेटर्स घ्यावे लागतील, हे स्मॉल लेटर घेऊन चालणार नाहीत. तर हे 15 आहे. डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड किंवा कॅपिटल लेटर्स घ्यायचे आहे इक्वल टू 7 आणि डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड हे दिलं आपल्याला 8. ओळखायचं आहे की एक्स वाय झेड 3 पॉईंट्स आहे या एक्झाम्पलमध्ये. ओळखायचं आहे पॉईंट्स कोलिनियर आहेत का. मग आपण करू. वी हॅव डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय, हे एक्स वाय कॅपिटल घ्या 15, डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड इक्वल टू 7 अँड डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड इक्वल टू 8. मग याच्यात दोन स्मॉलर डिस्टन्सेस कोणते आहेत, 7 आणि 8. या दोघांची मी जर सम केली ती 15 येते, म्हणजेच या लार्जेस्ट डिस्टन्स एवढी येते. मी लिहिल मग इथे की हिअर स्मॉलर डिस्टन्सेस आहेत 7 आणि 8. या दोघांची मी सम करतो. तर ही सम हे पाय या दोघांची सम 15 येते आणि ही आहे इक्वल टू लार्जेस्ट डिस्टन्स. हे पाय लार्जेस्ट डिस्टन्स 15 आहे ना इथे, म्हणजे याचा अर्थ झाला दॅट इज 7 मीन्स डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड प्लस 8 मीन्स डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड इक्वल टू 15 मीन्स डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय. म्हणजे 3 पॉईंट्स होते एक्स वाय झेड, त्यांच्यापैकी दोन स्मॉलरची सम ही लार्जेस्ट एवढी आहे, म्हणजे डिस्टन्स रिलेशन इज एक्झिस्ट. देअरफोर डिस्टन्स रिलेशन जर लागू झालं तर मग याचा अर्थ झाला पॉईंट्स हे कॅपिटल लेटरमध्ये नावं घ्यायचे यांचे एक्स वाय अँड झेड आर कोलिनियर. हे कोलिनियर आहेत. मग कोलिनियरिटी असेल तर मग त्यांच्यामध्ये बिटवीननेस असते. मग बिटवीननेस कसं ओळखायचं असते, तर 3 डिस्टन्सेसच्या पैकी दोन स्मॉलरची सम लार्जेस्ट एवढी असेल तर या सममध्ये जो पॉईंट रिपीट झाला तो इतर दोघांच्या मध्ये असतो. इथे पहा सममध्ये झेड रिपीट झाला आहे, म्हणजेच हा झेड जो आहे तो एक्स आणि वायच्या मध्ये आहे. मग मी लिहिल अँड झेड इज बिटवीन एक्स अँड वाय. मग देअरफोर दॅट इज सॉरी हे दोन स्टेटमेंट एकत्र करतो. हे एक्स वाय झेड कोलिनियर आहेत आणि झेड हा एक्स आणि वायच्या मध्ये आहे. तर याला लिहिल मी एक्स डॅश झेड डॅश वाय आणि याला वाचताना डॅश म्हणून नाही वाचणार मी वाचेल झेड इज बिटवीन एक्स अँड वाय. झेड इज बिटवीन एक्स अँड वायचा व्यापक अर्थ होतो हे 3 जे आहेत एक्स वाय झेड पॉईंट्स कोलिनियर आहेत आणि झेड हा एक्स आणि वायच्या मध्ये आहे. म्हणजे हे जे 3 पॉईंट्स आपल्याला दिले होते यांच्यामध्ये
कोलिनियरिटी आहे आणि झेड हा एक्स आणि वायच्या मध्ये. लक्षात घ्या, डिस्टन्स रिलेशन एक्झिस्ट होत नसेल तर ते नॉन कोलिनियर असतात आणि मग त्यांच्यामध्ये बिटवीननेस नसते. जर कोलिनियर असतील तरच बिटवीननेस असते. आता आपण लास्ट एक्झाम्पलकडे येऊ. लास्ट एक्झाम्पल हे आहे 6th. हे आहे इथे दिलं आहे आपल्याला 6th एक्झाम्पल. डिस्टन्स बिटवीन डी अँड ई इक्वल टू 5. डिस्टन्स बिटवीन ई अँड एफ equal to 8 and distance between D and F equal to 6. आता हे 3 डिस्टन्सेस आपल्याला दिले आणि आपल्याला कोलिनियरिटी आहे का ते ओळखायचं आहे आणि असेल तर बिटवीननेस ओळखायचं आहे. मग आता इथे लिहितो मी की वी हॅव, हे असंच लक्षात येत आहे. पूर्ण एक्झाम्पल न करता आपल्याला बिटवीननेस लक्षात येते. 3 पॉईंट्स आहेत डी ई एफ. 2 स्मॉलर आहेत 6 आणि 5 आणि 2 स्मॉलरची सम ही लार्जेस्ट एवढी नाही, म्हणजे हे पॉईंट्स कोलिनियर नाहीत, म्हणजेच नॉट कोलिनियर आहेत आणि त्यांच्यामध्ये मग बिटवीननेस पण नसेल. तर मग लिहिताना आपल्याला बाय प्रोसिजर लिहावं लागेल. वी हॅव डिस्टन्स बिटवीन डी अँड ई इक्वल टू 5. डिस्टन्स बिटवीन ई अँड एफ इक्वल टू 8 अँड डिस्टन्स बिटवीन डी अँड ई इक्वल टू 6. मी इथे पहिल्यांदा हे लक्षात घेऊन घ्या, इथे यामध्ये कोणते 3 पॉईंट्स आहेत, डी ई आणि एफ. मग 2 स्मॉलरची सम करतो 5 आणि 6ची, ती येते 11 आणि लार्जेस्ट डिस्टन्स आहे 8. म्हणजे 2 स्मॉलरची सम लार्जेस्ट डिस्टन्स एवढी नाही. मग मी इथे लिहितो की हिअर 5 + 6 इज नॉट इक्वल टू 8. ही सम करायची नसते, फक्त ही सम या 2 स्मॉलरची सम लार्जेस्ट एवढी आहे का किंवा नाही का हेच आपल्याला लिहायचं असते. तर इथे या दोघांची सम 11 येते, लार्जेस्ट डिस्टन्स 8 आहे, म्हणजे या दोघांची सम ही लार्जेस्ट डिस्टन्सची नॉट इक्वल आहे. म्हणजे या दोघांची सम इज नॉट इक्वल टू लार्जेस्ट डिस्टन्स. पुन्हा एकदा सांगतो, या दोघांची सम इथे लिहायची नाही आहे, या दोघांची सम स्मॉलरची ही लार्जेस्ट एवढी नाही हे आपल्याला दाखवायचं आहे. मग दॅट इज 5 म्हणजे आहे डिस्टन्स बिटवीन डी अँड ई प्लस 6 म्हणजे आहे डिस्टन्स बिटवीन डी अँड ई आणि हे नॉट इक्वल टू आहे इथे, आणि 8 म्हणजे आहे डिस्टन्स बिटवीन ई अँड एफ. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये 3 डिस्टन्सेसच्या पैकी 2 स्मॉलरची सम ही लार्जेस्ट एवढी नाही, म्हणजेच डिस्टन्स रिलेशन लागू झालेलं नाही. मग डिस्टन्स रिलेशन लागू झालं नाही म्हणून म्हणून तुमचा निष्कर्ष आहे की या एक्झाम्पलमधले हे जे 3 पॉईंट्स आहेत डी ई अँड एफ हे आर नॉट कोलिनियर. नॉट कोलिनियरला आपण नॉन कोलिनियरसुद्धा म्हणतो, म्हणजेच हे पॉईंट्स कोलिनियर नाहीत. मग कोलिनियर नसतील तर मग त्यांच्यामध्ये बिटवीननेसचा प्रश्नच येत नाही, बिटवीननेस नसतेच. तर हे असे एक्झाम्पल्स आपल्याला, हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत, हे तुमच्या वहीमध्ये तुम्ही उतरवून घ्या. आपण पुढच्या सेशनला याच्यातले 4, 5 आणि 6 एक्झाम्पल्सकडे येऊ.